वीज वितरण महामंडळ अदानीच्या घशात घालण्याचा दुर्दैवी घाट. महाराष्ट्र शासनाकडून वीज चोरी, वीज गळती आणि भ्रष्टाचाराच्या नावाखाली दरवर्षी 25,000 कोटी रुपयांची जनतेची लूट. कॉम्रेड अडम मास्तर. महाराष्ट्र राज्य वीज वितरण मंडळाची स्थापना 6 जून 2025 साली झाली. विजेचे महावितरण व्हावे या उद्देशाने शासनाची ही अत्यावश्यक असणारी यंत्रणा खासगी कंपन्यांना देण्यात आली. परिणामी अनेक सदोष वीज वितरणात निर्माण झालेले आहेत. याबाबत लोकप्रतिनिधी सभागृहात तर जनता रस्त्यावर उतरून महावितरण कंपनी विरुद्ध आक्रोश व्यक्त करत आहे. तरी शासन याच्याकडे कानाडोळा करतोय. यात आणखी भर टाकणारी दुर्दैवी गोष्ट म्हणजे देशातील बडे भांडवलदार अदानीला केंद्र सरकारच्या ऊर्जा मंत्रालयानं नॅशनल स्मार्ट ग्रिड मिशन या योजनेअंतर्गत संपूर्ण देशात स्मार्ट अथवा प्रीपेड मीटर चालवण्याचा कार्यक्रम 17 ऑगस्ट 2021च्या अधिसूचनेनुसार जाहीर केला. महाराष्ट्र शासनानं दिनांक 25 ऑगस्ट 2022 रोजी स्मार्ट प्रीपेड मीटर लावण्याचा निर्णय घेतला. देशातील 25 कोटी ग्राहकांचे मार्च 2026 पर्यंत मीटर बदलण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. प्रति स्मार्ट मीटरची किंमत 11,986 रुपये एवढी आहे. सुधारित वीज क्षेत्र योजना या योजनेअंतर्गत काम सुरू करण्यात आले आहे. 60% अनुदान केंद्र सरकारकडून देण्यात येणार आहे. उर्वरित 40% रक्कम हे महावितरणने कर्जाद्वारे उभी करावयाचं आहे. याचा अर्थ असा की दिनांक 1 एप्रिल 2025 पासून लागू होणाऱ्या नवीन वीज दरामध्ये समावेश असण्याची शक्यता आहे. अदानीकडे 10 वर्षाची मालकी राहणार आहे. अर्थातच राज्य शासन राज्यातील जनतेच्या खिशातले 25,000 कोटी रुपये वीज चोरी, वीज गळती आणि भ्रष्टाचाराच्या नावाखाली लुटत आहे. वीज महामंडळ अदानीच्या घशात घालण्याचा दुर्दैवी घाट घातलेला आहे, अशी जळजळीत टीका ज्येष्ठ नेते तथा माजी आमदार कॉम्रेड नरसय्या अडम मास्तर यांनी माकपच्या सर्वसाधारण सभेत बोलताना केली आहे. पंतप्रधान मोदी साहेबांनी चालवलं. प्रत्येक घरापर्यंत वीज पोहोचलेली आहे. प्रत्येक शेतापर्यंत वीज पोहोचलेली आहे. प्रत्येक घरापर्यंत वीज पोहोचलेली आहे. प्रत्येक कारखान्यात वीज पोहोचलेली आहे. आता काय बघा किती गंमत आहे बघा. एक स्मार्ट मीटर बिल सगळं क्षणाला बंद आणि किती पैसे द्यावा लागणार नाही काय त्याच्यामध्ये सांगण्यात आलं. तर एकदा स्मार्ट मीटर बंद पडलं सगळं बिल 377 रुपये भरावं लागेल.